तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. नमस्कार, नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी सागर उस्सल. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे 4,20,00,000चा 5 मेगावॅट क्षमतेचा नवीन सबस्टेशनच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. याचे जे भूमिपूजन आहे ते माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे 4,20,00,000 रुपये खर्चाच्या 5 मेगावॅट क्षमतेचे नवीन सबस्टेशनच्या कामाचा भूमिपूजन समारंभ माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते झाला। महाविकास आघाडी सरकारमध्ये प्राजक्त तनपुरे यांना ऊर्जा राज्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाली होती। या मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले। आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची विजेसंदर्भात असणारी व्यथा जाणून घेऊन त्यांनी मतदारसंघात मोठे काम केले असून त्याचाच एक भाग म्हणजे पिंपळगाव माळवी येथे उभारण्यात येत असलेले हे 5 मेगावॅटचे नवीन सबस्टेशन। यामुळे पिंपळगाव माळवीसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना विजेच्या त्रासापासून मुक्तता मिळणार आहे। असे आपले सर्वांचे कार्यसम्राट आमदार माननीय माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि महायुतीवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने आमच्या पिंपळगाव माळवी या माझं सुंबा असेल डोंगरगाव असेल या तिन्ही गावाचा एक आनंदाचा क्षण आहे का गेली 25 वर्ष या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने आमच्या लाईटचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न होता। तो प्राजक्तदादा तनपुरे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा अधिकाऱ्याची मीटिंग घेतली। जेव्हा सबस्टेशनमध्ये इतकी भयानक अवस्था होती की ते सबस्टेशन मोडकळीस आलेले 72च्या दुष्काळात झालेलं सबस्टेशन, पण या ठिकाणी 25 वर्षाचा लोकप्रतिनिधी होता त्याने याकडे कधी लक्ष दिलं नाही। मित्रांनो, आवर्जून दादांनी पहिल्यांदा मीटिंग घेतली। मीटिंग घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं या ठिकाणी काय करता येईल, अशा पद्धतीचं नियोजन केलं आणि आपल्या माझं सुंबा डोंगरगाव पिंपळगाव माळवी या गावासाठी 5 मेगावॅटचं सबस्टेशन या ठिकाणी मंजूर केलं। आज खऱ्या अर्थाने आनंदाची बाब आहे आणि याच्यामध्ये फायदा एक आहे की जेऊर सबस्टेशनचा ऑटोमॅटिक लोड कमी होणार आहे। जेऊरच्याही लोकांची लाईट व्यवस्थित चालेल आणि पिंपळगाव माळवीची लाईट व्यवस्थित चालेल। नेता असावा तर दूरदृष्टी करणारा नेता असावा प्राजक्तदादा सारखा। याबरोबर दादाने जयंत पाटील साहेबांना सांगू इच्छितो की आमचा पिंपळगाव माळवी छोटंसं गाव आहे। या मतदारसंघातलं जेऊरनंतर मोठं गाव आहे। या गावामध्ये दादा आमदार झाल्यापासून जवळजवळ 15 ते 20 कोटीची कामं रस्त्याच्या माध्यमातून असेल। आपण जो वांबरी रोड बघितला त्या रोडचं काम दादाच्या माध्यमातून झालं। फाट्यापासून गावापर्यंत येणाऱ्या रोडचं काम डांबरी झालं। आपण जो मध्ये पूल पाहिला 60 लाखाचा पूल झाला। पिंपळगाव मांजर सुंबा 4 किलोमीटर डांबरी, आता त्याचं BBM चालू आहे। त्याचनंतर पिंपळगाव माळवी विळग या रस्त्याचं 4 किलोमीटर अंतर आहे, त्याचं डांबरीकरणही झालं। मागच्या वर्षामध्ये या कामाचं उद्घाटन केलं होतं आणि आज प्रत्यक्षात ते कामं पूर्णत्वाच्या दिशेने चाललेलं आहे। या गावामध्ये एक सीना नदीवर 1,20,00,000 रुपयाचा जलसंधारण मंत्री महाविकास आघाडीच्या काळामध्ये शंकरराव गडाख होते। गडाख साहेबांकडून दादाने 1,20,00,000चा एक बंधारा आणला। तो आज बंधारा पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर मला आजूबाजूचे शेतकरी म्हणले, सर आज आमच्या उकंडीमध्ये पाणी आलं, म्हणजे एवढा मोठा त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्याला झाला। 25 वर्ष या माणसाने काही केलं नाही, फक्त आलेरावीची भाषा, दमदाटीची भाषा, विकासाचं जर कोणी तनपुऱ्याचं नाव घेतलं तर त्याच्याला लगेच संध्याकाळच्या परी कार्यक्रम, अशा प्रकारचं राजकारण केलं। मला दोघांमधला फरक एकच सांगायचा, दादांच्या स्वभावामध्ये एज्युकेटेड माणूस, शिकलेला माणूस, आज दूरदृष्टी असणारा माणूस, 25 वर्षानंतर या भागात काय परिस्थिती निर्माण होईल अशा पद्धतीचं नियोजन करणारा माणूस। आमच्या गावात विविध पार्टीची मंडळी जरी असली तरी ती दादांच्याच पाठीमागे पुढे खंबीरपणे उभं आहे, कारण त्यांना विकास लागतो। विकासाच्या मुद्द्यावरती ही मंडळी तुमच्या बरोबर आहे, दादागिरीच्या मुद्द्यावर आला नाही। आता आम्हाला समजलं आपली सभा नंतर उद्या 4 वाजता या ठिकाणी पुन्हा नवी त्यांनी सभा ठेवली, कारण त्यांना एवढं झालं का पिंपळगाव माळवी, माझं सुंबा आणि डोंगरगाव हे तिन्ही गावं पुढच्या निवडणुकीमध्ये 70 ते 80% प्राजक्तदादाच्या पाठीमागे उभं राहणार आहे। ही त्यांना भीती निर्माण झाली। लाईट हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, याच्याबरोबर अनेक प्रश्न आहेत। आमच्या गावात एक मुलगा होता, ऍक्सिडेंट झाला, त्याचा पाय गेला, दादा दाव्याला आले आणि तो मुलगा भेटला, दादा माझी अशा अवस्थेत माझी आई कोविडमध्ये गेली। दादांनी स्वतःच्या पदर खाचाने त्याला पूर्ण पाय बसून त्याला आज समाजामध्ये उभं केलं। या ठिकाणी भिल्ल समाजाची मंडळी या ठिकाणी बसलेली, आदिवासी मंडळीला 100 लोकांना कुपलं द्यायचं काम केलं आणि कुपलाच्या माध्यमातून आता धान्य मिळणार आहे। धान्य मिळण्यासाठी दादांनी मागच्या आठवड्यात फोन लावला, तहसीलदारांनी सांगितलं का तर ती ऑनलाईन प्रक्रिया असल्यानंतर 25 दिवसात त्यांना ते धान्य मिळणार आहे। म्हणजे विकासाच्या बाबतीमध्ये या माणसाने कधी भेदभाव केला नाही, रस्त्याने कोणी भेटला तरी गावात विकासाची कामं केलेली आहे। मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने या मतदारसंघामध्ये जो काय पाठ होत राहिलेलं आहे महायुतीच्या काळामध्ये, आज बघा तुम्ही 8 महिन्याच्या काळामध्ये सरकारला काहीच कळना काय चाललंय ते कळना। 1 रुपये किलो कांदा, आज काय ज्यावेळेस पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेस
यामध्ये दादांनी प्रयत्न केला, त्यांच्या भाषणामध्ये सविस्तर सांगते. त्याच्यानंतर ते काय बोलतात ते. आणि आज मी पेपर पाहिली का विखे पाटलांनी सांगितलं आता तुमची एमआयडीसी रद्द झाली. मित्रांनो, ही एमआयडीसी महायुतीच्या काळातच मंजूर हे झाली होती. पण आज तुम्ही लोकांना काही सांगता. आमच्या गावचे श्रद्धास्थान आदरणीय कैलासवासी बाळू महाराज भोंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम चालू होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये माझ्या आमदारांनी खासदार साहेबांना सांगितलं का तुम्ही त्या ठिकाणी या आणि लोकांना सांगा की मी 1 महिन्यामध्ये तुमच्या गावातल्या एमआयडीसी सगळे सिक्के काढतो. आणि मित्रांनो, सगळं झालं होतं. सिक्के कुठं काढतात त्यांना काय माहिती होते. पिंपळगावची त्यावेळेस एमआयडीसी सिक्के निघतात आणि वडगावचं का निघत नाही. खासदार तुम्ही संपूर्ण जिल्ह्याचे खासदार आहेत. मग अन्याय कशासाठी? फक्त काहीतरी लोकांना बनवायचं आणि खोटं नाटक सांगायचं. त्याचबरोबर मसनभूमीपाशी एक शिनाला निघून पाणी डोंगरगावच्या उरकून पाणी येत आणि पूल वाहून गेला. गावातल्या लोकांची वाहतूक बंद झाली. दादांना आम्ही त्या ठिकाणी बोलून घेतलं. दादांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्या पुलासाठी 80 लाखाची डीपीडीसीतून मागणी केली आणि त्या मागणीमधून डीपीडीसीतून आपल्याला 80 लाख न मिळता फक्त 30 लाख रुपये मंजूर झाले. आणि 8 दिवसामध्ये त्याचं टेंडर झालेलं आहे. आता फक्त वर्क ऑर्डर द्यायची राहिली. ती वर्क ऑर्डर सुद्धा दादामध्ये मिळेल नाही तर आज त्याचंही आपण नारळ फोडलं असतं. आणि खरोखर ही जमीन अधिकार करण्यासाठी मी आवर्जून सांगितलं पाहिजे. ही जमीन मेयर बाबांनी स्वतःच्या ताब्यात घेतली होती. ज्यावेळेस आमच्या पार्टीचे गायकवाड सरपंच होते, सागरकुंड उपसरपंच होते, त्या काळामध्ये त्यांच्या सगळं भांडून सागरकुंडावरती केस झाली आणि ती जमीन आम्ही सामाजिक वनीकरणाला वर्ग केली. आणि त्यानंतर ते आज आपल्याला ग्रामपंचायतीने चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज हे सबस्टेशन आपल्या या ठिकाणी होऊन राहिलेलं आहे. जेव्हा या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपण मला संधी दिली, नगर तालुक्यामध्ये मी कधी बघितलं नाही. मला कुठल्या गावात किती मतं पडलीत, कुठं काय प्लस मायनस मी अजिबात कधी बघितलं नाही. पण जेव्हा आमदार झाल्यानंतर या भागामध्ये फिरायला सुरुवात केली, वाड्या वस्त्यावरती शेतकऱ्यांची जेव्हा गाठीभेटी झाल्या, लोकांचे प्रश्न लोक कानावर घालायचे, तेव्हा सर्वात या ठिकाणी शेतकऱ्यांचा कुठला मोठा प्रश्न हा जो आजही आहे तो म्हणजे विजेचा प्रश्न आहे. आपल्या भागात माग जेऊरला आता सरांनी उल्लेख केला, कधी 70-72 साली सबस्टेशन झालं. दुर्दैवानं त्या सबस्टेशनवरती नगर तालुक्यातल्या या विशेषतः माझ्या मतदारसंघाची जवळपास थोडी काही गावं सोडली तर जवळपास सगळी गावं ते एका सबस्टेशनवरती आहेत. अगदी घाटाखालच्या उदरमल पांगरमल पासून ते इथपर्यंत मला वाटतं अगदी शेंडीपर्यंत मोठा लोड त्या सबस्टेशनवरती आहे. आणि मग जेव्हा केव्हा मी या भागामध्ये फिरायचो, शेतकऱ्यांची काय मोरड असायची, आजही आहे. किंवा लाईट टिकत नाही, एखाद दिवशी लाईट येते की दुसऱ्या दिवशी परत लोड शेडिंग जे 8 तास असतं त्याच्यामध्ये देखील 8 तास पूर्ण मिळत नाही. ही मोठी भावना शेतकऱ्यांची होती. आपल्याकडे होतीच जास्त, परंतु राज्यभरातल्या शेतकऱ्यांची देखील हीच ओरड जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आम्ही काम करत असताना लक्षात आली. आणि जेव्हा महाविकास आघाडीचं आमचं सरकार काम करायला लागलं 2019 मध्ये, जेव्हा आम्ही कारभार हातामध्ये घेतला, त्यावेळेसच्या सरकार जे भाजपचं सरकार अगोदरचं होतं आणि जेव्हा आमचं सरकार आलं, आपलं सरकार आलं, त्यावेळेस अक्षरशः शेतकऱ्यांना नवीन कनेक्शन देता देखील येत नव्हतं. कुठल्याही प्रकारची योजना कनेक्शन देखील देता येत नव्हतं शेतकऱ्यांना. डीपी तर आमचीच गोष्ट आणि सबस्टेशनचा तर विचारच करत शकत नव्हतो. पण शेतकऱ्याला कनेक्शन द्यायला देखील या भाजपच्या सरकारकडे कोणत्याही प्रकारची स्कीम नव्हती. नवीन एखादी डीपी जुळाली असेल तर डीपी बदलून द्यायला देखील कुठल्याही प्रकारची स्कीम नव्हती. फार तर आमदार निधी किंवा जिल्हा नियोजन समितीचे पैसे ते कुठं पुरणार. आणि म्हणून या सर्व गोष्टींचा आम्ही महाविकास आघाडी सरकारनं बारकाईनं अभ्यास केला. किंवा राज्यातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना देखील चांगली प्रकारची वीज देण्याकरता आपल्याला काहीतरी स्कीम आणावे लागतील, काहीतरी पैसे पुरवावे लागतील. आणि म्हणून कृषी धोरण 2020 हे अंमलात यायला जवळपास 2021 साली अंमलात आलं. आणि त्याच्या माध्यमातून राज्यभरामध्ये शेतकऱ्यांच्या विजेच्या समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी महाविकास आघाडीच्या सरकारनं उपलब्ध करून दिला. पण जसा राज्यभरात दिला तसा आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये देखील व्हायला पाहिजे हा विचार या भागाचा आमदार म्हणून निश्चितपणे मी केला. आणि आपल्या जेऊरच्या सबस्टेशनची अवस्था लक्षात घेता म्हणलं, इथं जेऊरच्या सबस्टेशनला एक पर्यायी सबस्टेशन झाल्याशिवाय
आपल्या या भागातल्या लोकांच्या विजेचा प्रश्न सुटणार नाही हे माझ्या लक्षात आलं होतं. मी आल्या आल्या इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतली, विशेषतः वीज वितरण कंपनीचे आपल्या मतदारसंघामध्ये 3 तालुक्याच्या 3 तालुक्याचे अधिकारी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सगळ्याची बैठक घेतली. म्हणलं आपल्याला या 5 वर्षामध्ये विजेचे काय काय प्रश्न करायचे आहेत, सोडवायचे आहेत, या दृष्टीने नेमकं काय काय करता येईल याचा आम्ही आराखडा तयार केला. मग कुठे लिंक लाईन टाकावी लागेल, कुठे नवीन फिडर करावं लागेल, कुठं आहे त्या सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवावी लागेल, कुठं नवीन सबस्टेशन करावं लागेल, हा बारकाईने विचार सुरुवातीलाच आपण केला. आणि त्याच्याच माध्यमातून असं ठरलं की जेऊर सबस्टेशनला देखील एक पर्यायी सबस्टेशन आपल्याला बसवावं लागेल. आणि म्हणून काय तारखा याच्याकरता की प्रतापरावांनी सांगितलं की नंतर पण कोणीतरी उद्घाटन करेल याचं, म्हणून म्हटलं एकदा तारखा वाचून दाखवा. तर तारखा काय एक्झॅक्ट माझ्या लक्षात राहत नाही, म्हणून म्हटलं पॉम्पलेट बोलवा की आपल्या कृषी धोरण 2020च्या अंतर्गत जे काही आपण ह्या सबस्टेशनला मान्यता देतो त्याला आधी पालकमंत्र्याची मंजुरी घ्यावी लागते. सुरुवात तिथनं होते. नाव मी सुचवलं, पालकमंत्री आदरणीय मुश्रीफ साहेबांनी 12/4/2021 साली पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली. त्यावेळेस सरकार आपलं होतं. त्यावेळेस तर इथले माझी जवळपास बाहेर पडतही नव्हते घराचे, असं मला सांगण्यात आलं. मग त्यांचं काय कुठं काय कागद घेऊन जायचा प्रश्न नाही. त्याच्यानंतर त्याला तांत्रिक मंजुरी मिळाली 8/9/2021 रोजी. म्हणजे जरी या पालकमंत्र्यांनी सुचवलं तरी ती फाईल मुंबईला जाते हेड ऑफिसला. ते बघतात की खरंच गरज आहे का, कशी काय होईल, हे केल्याने काय सुटेल, कुठं प्रश्न सुटतील, अशी सगळी तांत्रिक मंजुरी देखील 21 साली मिळाली. आणि नंतर ते सगळं करत करत आपण टेंडर 2022 साली टेंडर काढलं. टेंडर काढल्यानंतर मला वाटतं 5व्या का काहीतरी महिन्यामध्ये टेंडर प्रसिद्ध झालं, 5व्या का 6व्या महिन्यात. आणि दुर्दैवानं टेंडर निघालं, टेंडर फ्लॅश झालं, ठेकेदारांनी टेंडर देखील भरलं. टेंडर भरायची मुदत संपली, आता टेंडर उघडायचं आणि आमदार तिकडे गुवाहाटीला पळून गेले. नंतर मला माहित होतं की आपण हे सगळं केलंय, आपण सगळं स्वयंपाक केलाय, आता शिजलाय, वाढायचंय, पण सरकार आपलं नाहीये. टेंडर नंतर मी चीफ इंजिनियरला, आता सरकार गेल्यानंतर शिंदे साहेबांचा शपथविधी झाला. मला वाटतं देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री झाले. नंतर मी हळूच चीफ इंजिनियरला फोन केला, म्हटलं होतं टेंडर आमचं झालं, त्याची वर्क ऑर्डर कधी निघणार. तुम्हाला म्हटले मी काढून, ते त्यांचं काय कामच आहे, शेवटी जे काय आलं ते काम त्यांचं आहेच. सगळ्या रस्त्याला स्थगिती मिळाली, सगळ्या स्थगिती मिळाली, याला स्थगिती ह्याच्याकरता मिळाली नाही कारण हे लवकर कोणाच्या लक्षात येत नाही, नाहीतर याला आली असती स्थगिती. पण हे काय लवकर कोणाच्या डोळ्यासमोर येत नाही कारण कसं रस्ते ग्रामविकास खातं लगेच सरकारचं असतं. ही कसं महावितरण कंपनी आहे आणि आपल्या सुदैवाने ऊर्जा मंत्र्याकडे 5-5-6 खाते असल्यामुळे त्यांनाही जास्त वेळ मिळाला नाही, नाहीतर हे आपलं त्यांच्या डोळ्यासमोर गेलं असतं की गेला असतं विषय. मग मी चीफ इंजिनियरला सांगून ती फाईल पुढे सरकवली. मग ती कल्याणला गेली, तिकडे फोन केला. दुर्दैवानं थोड्या दिवसापूर्वी मीच मंत्री असल्यामुळे सगळ्या अधिकारी मला माहित होतं कुठून कुठं फाईल फिरणार आहे. मग मुंबईला फाईल गेली, तिथं अक्षरशः एक पीएमई बसून ठेवला. यांना कुणाला कल्पना लागतं पटापटा. आता अधिकाऱ्यांचं काम आहे, त्यांना जोपर्यंत सांगत नाही थांबत तोपर्यंत ते फाईल चालत राहते पुढं. अक्षरशः कंपनीचे संचालक, कंपनीचे एमडी, सगळं डायरेक्टर बोर्ड, असे 5-6 महिने प्रवास लागला. मध्ये मागच्या महिन्यातच वर्क ऑर्डर झाली असते पण आचारसंहिता लागली म्हणून ते राहिलं. मग आता आचारसंहिता झाली, सगळं झालं, वर्क ऑर्डर हातात पडल्यानंतर तोपर्यंत आपण ह्याचं काय हे केलं नाही. म्हटलं आपण जायचं श्रेय घ्यायला, हे वर्क ऑर्डर कॅन्सल करायचे. आणि सगळं झाल्यानंतर जेव्हा ठेकेदाराला वर्क ऑर्डर हातात पडली, त्यांनी काम चालू केलं, पैसे भरले, काही मालाला सप्लायला पैसे टाकले, तेव्हा आपण हे जाहीर केलं की बाबा आम्ही केलेलं आहे. मी जर लई घाई करायला गेलो असतो तर हे मार्गाळलं असतं आणि पुढे 20 वर्ष कधी झालंही नसतं तुम्हाला सांगतो. पण आता मात्र काम महिना, आता लगेचही कदाचित त्यांनी आता काही काम चालू केले. याचबरोबर आपल्या पिंपळगाव माळवी बरोबरच राहुरी तालुक्यामध्ये अत्यंत दुर्गम भागामध्ये म्हैसगावच्या खरे चिकलठाण म्हणून गाव आहे. अत्यंत राहुरी पारनेर तालुक्याच्या बॉर्डरवरचं गाव आहे. तिथेही तुमच्यासारखीच परिस्थिती आहे. तर तिथं देखील एक सबस्टेशन मंजूर झालेलं आहे. त्याचबरोबर पाथर्डी तालुक्यामध्ये शिराळ म्हणून गाव आहे, आपल्याच मतदारसंघात आहे. तिथं मिरी सबस्टेशनचा रोड पुरत नाही, तिथेही सबस्टेशन मंजूर केलेलं आहे. ताहराबाद तालुका राहुरी, इथल्या सबस्टेशनची कॅपॅसिटी कमी, तिथे आणखीन एक ट्रान्सफॉर्मर वाढवलेलं आहे. आणि म्हणून राज्यात काम करत असताना देखील आपल्या मतदारसंघामध्ये देखील आपण कुठं कमी पडणार नाही याची पुरेपूर दक्षता आपण या ठिकाणी घ्यायचा प्रयत्न केला.
त्याचबरोबर आता मला जास्त खरं बोलायला वेळ नाही, मी MIDC संदर्भात थोडक्यात सांगतो की मी जेव्हा आमदार झालो आपल्या गावातलीच लोक बरीचशी माझ्याकडे आली. आता मी काही नाव मी तुम्हाला त्रास होईल म्हणून नाव घेत नाही, त्यांना नको उगाच. तर लोक माझ्याकडे आली की आणि हे असा विषय आहे, खूप अडचणीचा आहे, गेल्या बऱ्याच वर्षापासून चालू आहे असं जेव्हा मला सांगण्यात आलं, त्यावेळेस तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्योग खात्याच्या राज्यमंत्री आमच्या सहकारी आदिती तटकरे होत्या. त्यांच्याबरोबर बैठक लावली. मला वाटतं 2-3 बैठक आपल्या 2 तरी बैठका झाल्या. काही निवडक लोक त्या बैठकीला होते, पण त्यानंतर MIDCचे अधिकारी येऊन बघून गेले. त्यांनी सगळी प्रक्रिया पार पाडली. मी बऱ्याच लोकांना अधिकाऱ्यांनी भेटलो आणि MIDCनी सगळं ठरवलं की हे आता कॅन्सल करायचं म्हणून. त्यांनी जसा रिपोर्टही दिला आणि MIDCनी सांगावं लागतं शासनाला की आम्हाला हे नको. आणि मग MIDCनी हा रिपोर्ट तयार केला आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना की ही जागा आपल्या पाठपुराव्यामुळे आपण ज्या 2-3 बैठका लावल्या की पिंपळगाव, माळवी आणि वडगाव गुप्ता, मला वाटतं एका बैठकीला तिथले आमदार निलेश लंके साहेब देखील होते आणि आम्ही दोघांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आदितीताई तटकरे यांचं खूप सहकार्य त्या ठिकाणी झालं. मध्ये 1-2दा मीटिंग झाल्यानंतर तरी पण पुढे काही फाईल जात नव्हती. ग्रामस्थ मला वाटतं इथं उपोषणाला वगैरे देखील बसला होता तुम्ही. त्यावेळेस माझे PA होते, त्यांना पाठवायचो, ते फोनवर लावून द्यायचे, मी आपलं पुढे फोन करायचो. असा पुष्कळ पाठपुरावा झाला आणि आदितीताई तटकरेंच्या सहकार्यामुळं MIDCनी इथं येऊन दिलं की ही जागा आता आम्ही परत त्या ठिकाणी लोकांना देणार आहोत. आणि ती फाईल नंतर MIDC कडून महाराष्ट्र शासनाकडे गेली. शासनाचं काम मंत्र्याचं फक्त सही करणं एवढंच राहिलं. पण दुर्दैवानं उद्योग मंत्री तेव्हाचे थांबले, पण आताचे उद्योग मंत्री मात्र गुवाहाटीला निघून गेले होते. आणि परत सरकार गेलं, नवीन सरकार आलं. आदरणीय उदय सामंत साहेब मी राज्यमंत्री उच्च तंत्र शिक्षण खात्याचा होतो, त्यावेळेस ते कॅबिनेट मंत्री होते. मी पुन्हा त्यांना भेटायला गेलो. त्यांना म्हटलं साहेब ही प्रक्रिया सगळी पूर्ण झालेली आहे, आता फक्त तुमच्या सहीची बाकी आहे म्हटलं. MIDCने सगळं अहवाल व्यवस्थितपणे दिलेला आहे शासनाकडं. शासनामध्ये ते उपसचिव, सचिव असं करून मंत्री अशा फक्त सह्या होतात. तर तेवढं आपण मला एखादी बैठक लावून द्या, ते करून द्या. साहेबांनी लगेच बैठकीची वेळ दिली, असं बैठक आहे. बैठक आमची ठरली. दुर्दैवानं त्या दिवशी ते फॉक्सकॉन कंपनी तिकडे गेल्यामुळे काहीतरी राडा झाला, म्हणून मला निरोप आला की आज काही बैठक होणार नाही. पण मग इथं काही लोकांना कळलं की अशी बैठक आहे आणि इथल्या लोकांना तर काय सगळं शिजवलेलं अन्न फक्त वाढायची खूप हौस, म्हणून ते परत लगेच आम्ही मिटिंग लावली, आम्ही केलं. मी परत उदय सामंत साहेबांना म्हटलं साहेब, ते म्हटले की मी काय बैठक घेतली नाही, ते फक्त आलो होते माझ्याकडं. म्हटलं साहेब ते करून देता राहिलेलं फक्त सहीच राहिलेली आहे आणि म्हणून काल परवा ते झालेलं आहे. आणि मग आपल्या इथल्या MIDCचं शेतकऱ्यांना परत त्या जमिनी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर जी लोक आता काही श्रेय घ्यायला पुढे येतील त्यांना मला प्रश्न आहे की मागचे 10 वर्ष तुम्ही आमदार होता, त्यातले 5 वर्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार होतं. तुमचे हात कोणी मानले होते हे सगळं करायला, पण तुम्ही मात्र काही केलं नाही. जेव्हा आमचं सरकार आलं आणि शेतकऱ्यांचा टाहो ऐकून आम्ही त्या भावना समजून घेऊन त्या बैठका लावल्या, सगळं केलं. दुर्दैवानं फक्त शेवटच्या सहीच्या अगोदर आमचं सरकार गेलं. पण 10 वर्ष तुम्ही या ठिकाणी काहीच केलं नाही. आता मात्र श्रेय घ्यायला तुम्ही या ठिकाणी परत कार्यक्रम घेणार ते त्याच्यामध्ये त्या ठिकाणी. पण लोकांना माहिती आहे काय झालं, कधी झालं, कुठं झालं, कोणी केलं. म्हणून हे दोन्ही कार्यक्रम कदाचित परत होतील. परंतु मी तुम्हाला वेळ काळा असं सगळं सांगितलं की आपण या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये हे दोन्ही प्रश्न गावचे पूर्ण करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. अगदी त्यावेळेस आम्ही काय खूप फोटो काय व्हायला खूप काही केलं नाही. माझ्या आपल्या डोक्यामध्ये होतं की काम आधी व्हायला पाहिजे, नाही तर आपल्याकडे पद्धत अशी की आधी नारळ, आधी पाटी, नंतर काम झालं तर नंतर बघू. पण आपण मात्र आधी काम झाल्यानंतर कदाचित आम्ही तर काही कामाचे उद्घाटन नाही केलेले नाही. अशा पद्धतीचं 10 वर्षामध्ये आपल्या तालुक्याचं काम होतं. पण आता मात्र ह्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महत्वाचे प्रश्न आपले विजेचे असतील, MIDCचा असेल, अगदी पाण्याचा देखील प्रश्न असेल. बुरानगर 40 गाव योजना होती, जल जीवन मिशनच्या अंतर्गत मी अधिकाऱ्यांना बोलावलं. त्यावेळेस मी स्वतः राज्यमंत्री नगर विकास या खात्याचा होतो, जो की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा सदस्य असतो. मी बैठका घेतल्या आणि म्हटलं ही जी काय बुरानगरची आपली योजना आहे याच्यामध्ये जल जीवन मधून जर काही सुधारणा करायची असेल तर कशी करायची, काय करायची. सगळ्या गावातल्या सरपंच असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांना विश्वासात घेतलं आणि आपण म्हटलं विळदच्या फिल्टर पासून एक वेगळी जी आपली जवळची गावं आहेत, जी शहरी म्हणजे बुरानगर, नागरदेवळ ही मोठी गाव आहे, यांना जास्त पाणी लागतं आणि त्यामुळे या ग्रामीण भागात जेऊर असेल, पिंपळगाव
कमी पाणी येतं, म्हणून यांच्याकरता वेगळी लाईन करा अशा सूचना मी स्वतः बैठकीमध्ये दिल्या आणि त्यानुसार वेगळी लाईन आपली जलजीवन योजनेमध्ये प्रस्तावित झालेली आहे. आणि म्हणून काय होतं, बोरानगरच्या लाईनला बऱ्याचशा ठिकाणी काही ठिकाणी पाणी लोक शेतामध्ये, अमोल जाधव साहेबांनी तक्रार केली होती. बोरानगरमध्ये आता काय, तिथं काही लोकांनी शेताला पिण्याचं पाणी फोडून घेतलं होतं आणि मोठे लोक तिथं लाईनीला छिद्र पाडून पाणी घेतात. तुमच्यासारख्या छोट्या गावाला पाणी येत नाही, म्हणून आपल्या या गावांकरता वेगळी लाईन आपण प्रस्तावित केली. आणि काही गावं या योजनेमध्ये नव्हते. अगदी इमामपूर सारखं गाव असेल, जेऊरच्या काही वाड्या नव्हत्या, बरीचशी गावं ज्या योजनेमध्ये नव्हते ती देखील मी स्वतः मीटिंग घेऊन या योजनेमध्ये समाविष्ट करायला लावलं त्या गावांचा. आणि जेणेकरून जी गावं पाण्यापासून वंचित होती त्यांचं देखील या बोरानगर योजनेमध्ये आपण समावेश केला. आणि आता ती योजनेचं त्या ठिकाणी काम वर्क ऑर्डर मिळालं आणि त्याचंही उद्घाटन कुठंतरी श्रीगोंदा मतदारसंघातल्या गावात कुठंतरी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केलं. म्हणजे कामं सगळी आम्ही राबवायचं, नियोजन करायचं, आराखडे आम्ही तयार करायचे, सगळा प्रयत्न आम्ही करायचा आणि मात्र उद्घाटन कुठेतरी वेगळ्यानेच करायचं असं सगळं चालू आहे. मी अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही कारण आता साहेबांना घाई आहे, त्यामुळे एवढंच मी फक्त आपल्या लक्षात आणून दिलं. आणि ते गुन्ह्याचा काहीतरी विषय मला सर बोलले होते की इथं आंदोलन काहीतरी झालं, त्यावेळेस मी तिकडे राहुरीमध्ये होतो. नंतर मला कळालं, मी फोन केला की मी स्वतः येतो म्हटलं, पण तोपर्यंत काहीतरी झालं होतं आणि मला नंतर काहीतरी कळालं की गुन्हे वगैरे दाखल झालेले आहेत. अजिबात उलट मी स्वतः त्या आंदोलनाला येण्याकरता निघालो होतो, परंतु मला येतो पण काहीतरी ते झालं होतं. मी सीईंना आमच्या म्हटलं इथल्या अधिकाऱ्यांना सांगण्यापेक्षा नाशिकच्या अधिकाऱ्यांना फोन केला, म्हटलं असं आहे, आमचे काही लोक तिथे बसलेले आहेत, तर तुमचे अधिकारी योग्य चांगला अधिकारी पाठवून ते हे करा. म्हणून मी इथं फोन केला तर तो म्हणतो तो पण झाले साहेब, आता लोक गेलेली आहेत. उलट खरं मिरी सबस्टेशनला पाथर्डी तालुक्यामध्ये आमच्यावरती म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल झाले. आता सरकार हे आपलं नाहीये, हे अधिकारी आज आहे का कुठले महावितरणचा एकही अधिकारी तो उपस्थित नाही, कारण की एकही अधिकारी नाही, कारण त्यांना सूचनाच तेवढंच सक्त. आता आमचं सरकार आपल्या सरकार असताना असायचे, पण मात्र आता अधिकाऱ्यांना सूचना आहेत किंवा पालकमंत्री असतील किंवा त्यांच्या लोकांच्या शिवाय आपले जर कोणाचे कार्यक्रम असतील तर एकही अधिकाऱ्यांनी जायचं नाही. कसे आमचे अधिकारी ऐकतील गुन्हे दाखल करायला? म्हणून हे काही जर चुकीचा भ्रम या ठिकाणी कोणाचा झाला असेल तर तो त्या ठिकाणी हे करतो. आम्ही गुन्हे दाखल करणारी माणसं नाहीत. आम्ही उलट एखाद्यावर अन्याय झाला असेल, मग तो विरोधी पक्ष जरी असेल तरी चांगल्या भावनेने त्याला मदत करणारे आम्ही माणसं. हे गुन्हे दाखल करा याचं बघून घ्या, त्याच्याकडे बघा, ही त्याच्यामध्ये त्या ठिकाणची प्रवृत्ती आमच्याकडे नाही. हा एक फक्त गैरसमज आपला दूर करतो. अधिक वेळ घेणार नाही कारण साहेबांना पुढे जायचंय, म्हणून त्यामुळं आपण सर्व या ठिकाणी आलात. काही दिवसामध्ये सबस्टेशनचं काम चालू होऊन साधारणपणे 7-8 महिन्यामध्ये काम संपून पुढच्या सीझनला आपल्याला हा विजेचा त्रास होणार नाही अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. यावेळी अनेक गावातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केलं. जयंत पाटील हे हेलिकॉप्टरने नगर तालुक्यातील आढाववाडी येथे आले. त्यांचे जंगी स्वागत नगर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी केले. यावेळी भव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. या प्रसंगी जयंत पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली. कांद्याच्या भावावरून शिंदे भाजप सरकारवर निशाणा साधलाय, तर राज्यात एकत्र लढलो तर महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश येईल असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केलाय. मी पहिल्यांदा आपल्या गावातल्या रामाच्या मंदिराला भेट दिली आणि रामाचं मंदिर इतकं उत्तम 25 वर्षापूर्वी तुम्ही सगळ्यांनी गावांनी बांधले, त्याबद्दल गावाचं सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन. मी अनेक मंदिराला भेट देतो, आम्ही मंदिरात सारखं जात असतो, पण हे मंदिर काचेचं जे आहे इतक्या सुंदर काचा लावलेल्या आहेत की मला वाटतं या गावाचं ते वैभव आहे. आणि त्या मंदिराला भेट देण्याची संधी आज मला या निमित्तानं मिळाली. प्राजक्त दादांनी प्रयत्न करून आपल्या सर्वांच्यासाठी विजेची व्यवस्था अधिक चांगली व्हावी, बळकट व्हावी म्हणून या ठिकाणी सबस्टेशन मंजूर केलेलं आहे आणि जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त निधी आपल्या या सबस्टेशनसाठी खर्च होणार आहे. त्यांनी भाषणात सांगितलं अशी आमच्या सरकारने काढलेली बरीच कामं आता हे नवं सरकार हळूहळू करायला लागलेलं आहे आणि त्याचं श्रेय घ्यायला लागले. सगळं स्वयंपाक करून ठेवलेला त्याच्यावर आता
घोषणा करण्याचं काम अलीकडं सध्याचं सरकार करते, ठीक आहे. पण मागच्या 2.5 वर्षाच्या काळात मंत्री म्हणून असताना प्राजक्त दादांनी वीज मंडळात, MSEB, वीज खात्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचा फायदा अहमदनगर जिल्ह्याला, राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी कसा करता येईल याचा अतिशय चांगला प्रयत्न केला. आणि त्याचंच फळ म्हणून आज आपल्याला हे सबस्टेशन उपलब्ध झाले. त्याच्या तपशिलात मी जात नाही, कारण त्यांनी तपशीलवार त्याची माहिती आपण सर्वांना दिलेली आहे. आपल्या गावाने आणि या परिसराने मागच्या विधानसभेला शशिकांत गाडे सरांनी सांगितलं तसं प्राजक्त दादांना साथ दिली आणि एका नव्या चेहऱ्याला आपण विधानसभेत पाठवलं. विधानसभेत पाठवल्यावर शरद पवार साहेबांनी त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली आणि आमच्या प्रत्येक मंत्र्याला दुसऱ्या 2 जिल्ह्यांची जबाबदारी असते, तशी प्राजक्त दादांना वर्धा आणि चंद्रपूरची जबाबदारी. आज चंद्रपूरला गेलं तर तिथली लोक आजही प्राजक्त दादांना पाठवून द्या, वर्ध्याला गेलं तर प्राजक्त तनपुरेंना पाठवून द्या, मग पक्षाची आम्ही मिटिंग घेतो असं सांगणारे बरेच निरोप सतत येत असतात. म्हणजे मंत्री असताना किंवा नसताना लोकांशी समन्वय साधण्याचं अतिशय चांगलं काम आमच्या पक्षासाठी त्यांनी तिथे जाऊन केलं. आज एका नव्या चेहऱ्याला आपण संधी दिलेली आहे आणि त्यामुळे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे अनेक कामे या मतदारसंघाची आता मार्गी लागलेली. आणि मला खात्री आहे की आपल्या या मतदारसंघातील नगर तालुक्यातील, पाथर्डी तालुक्यातील गावांना देखील अतिशय चांगल्या विकासाच्या अनेक गोष्टी प्राजक्त दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आणण्यासाठी प्रचंड उत्साहाने जे त्या पद्धतीने काम करतायत, मला खात्री आहे की बराच मोठा प्रगतीचा आलेख या मतदारसंघातील या सर्व गावांचा राहील. सरकार बदललेले आहे, कोणत्या मार्गाने सरकार आलेलं आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. पण आज सरकार सत्तेत आल्यावर काय करते, शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या तोडण्याचं काम यांनी सुरू केलं. महाराष्ट्रभर सगळ्याच शेतकऱ्यांना ज्यांचं वीज बिल भरणं शक्य झालं नाही, मध्ये ओला दुष्काळ होता, अतिवृष्टी झाली, लोकांची पिकं वाया गेली, अशा शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील सरकारचा सामंजस्याचा नाही. सरकारने आदेश दिलेला आहे की जो वीज बिल भरणार नाही त्याच्या विजेचं कनेक्शन तोडायची सुरुवात करा. आता विधानसभा चालू आहे म्हणून सरकारने परवा एक मीटिंग घेतली. मी विधानसभेत सांगितलं की सरकारने मीटिंग घेतली आणि सरकारने अधिकाऱ्यांनी, आता मी मंत्र्यांचं नाव घेत नाही, त्यांनी सांगितलं की एवढी 10-12 दिवस जरा थांबा, आमचं 22-23 विधानसभेचं अधिवेशन संपलं की लगेच सुरू करा, 31 मार्च पर्यंत तुम्हाला काय करायचं ते करा, जेवढ्या विजेच्या जोडण्या तोडायच्या तेवढ्या डिस्कनेक्शन करा, पण वसुली झाली पाहिजे. आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची इतकी थकबाकी आहे, त्या थकबाकीला या सरकारने काहीतरी मदत केली पाहिजे. आमचं सरकार होतं त्यावेळी आम्ही एक योजना आणलेली जेणेकरून शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळेल, वीज मंडळालाही पैसे मिळतील, वीज मंडळाचा कारभार देखील चालू आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आज हे सरकार आपल्या वीज जोडण्या तोडायचं काम करते. नवीन विजेचं कनेक्शन द्यायचं तर नावच काढत नाही. आणि म्हणून सरकारचा दृष्टिकोन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे बघण्याचा कसा आहे. आता माझ्या बाजूला बसलेल्या मामांनी मला सांगितलं, याच्यावर छगन भुजबळ साहेब, प्राजक्त तनपुरे, आमचे नगर नाशिकच्या आमदारांनी विधानसभेत सरकारकडे सांगितलं की कांद्याची परिस्थिती फार बिघडलेली आहे, कांदा 5 आणि 6 रुपये किलोला जायला लागलाय, त्याच्याही खाली जायला लागलाय, तुम्ही कांद्याच्या या विक्रीच्या साठी ताबडतोब हस्तक्षेप करा. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं, आम्ही कमिटी स्थापन करतो, त्याच्यावर माहिती घेतो
अरे कमिटी स्थापन करेपर्यंत अहो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय, गोरगरीब सामान्य लहान शेतकरी कांदा ठेवू शकतो का? कांद्याचं सगळं पीक विकल्यानंतर यांच्या कमिटीचा जर निर्णय आला तर त्याचा फायदा कांद्याच्या व्यापाऱ्यांना होणार आणि त्यामुळं तुमचा कांदा विकल्यानंतर यांची कमिटी निर्णय देणार आणि सगळ्या व्यापाऱ्यांशी चर्चा करून दर ठरवणार आणि त्याचा फायदा व्यापाऱ्यांना कसा होईल हे बघणार. हे षडयंत्र महाराष्ट्र सरकार आजच्या घडीला करतंय याची जाणीव तुम्ही ठेवा. भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली प्राजक्त तनपुरे आणि सगळ्यांनी हा आवाज उठवला की काही झालं तरी कांद्याच्या किमतीच्या साठी ताबडतोबीनं तुम्ही हस्तक्षेप करा, कांद्याच्या किमती वधारल्या पाहिजेत. आज देशातला कांदा निर्यात करत असताना देखील त्याला मदत झाली पाहिजे. या सगळ्या बाबतीकडं आमचं महाराष्ट्रातलं सरकार फारसं लक्ष देत नाही. ही तुमची आमची सगळ्यांची अडचणीची बाब झाली. आपलं सरकार असतं तर परिस्थिती वेगळी, पण या सरकारला शेतकऱ्यांची जाणीव कमी आहे. शेतकऱ्यांच्या मदतीला येण्याची भूमिका या सरकारची नाही. पण घोषणा किती, 6,000 कोटीचा रस्ता इकडे केला, तिथं 5,000 कोटीचा रस्ता केला, इथं 10,000 कोटीचा रस्ता झाला. यांच्या खिशात एबीसीबीची थकबाकी भरायला पैसे नाही आणि हे देशातले महाराष्ट्रातले रस्ते करायला लागले. महाराष्ट्रात आता घोषणा, काल मुख्यमंत्र्यांचं भाषण, गोव्यावरून नागपूरला रस्ता, मुंबईवरून गोव्याला रस्ता, 5,000 कोटी, 10,000 कोटी, 40-50 हजार कोटी रुपये आपण महाराष्ट्राचे खर्च करून समृद्धी मार्ग केला. त्या समृद्धी मार्गात महाराष्ट्र सरकारची किती गुंतवणूक आहे, कर्ज किती आहे, चांगलं केलं, रस्ता केला, त्याबद्दल कुणाचं दुमत नाही. पण आपण या जबाबदाऱ्या घेत असताना दैनंदिन रोज महाराष्ट्राचा शेतकरी ज्या विजेच्याशी लढाई करतोय, वीज पुरवठ्याच्या संदर्भात ज्याच्या मनात चिंता आहे, त्या प्रश्नाविषयी जास्त तुमचा सरकारचा पैसा वीज मंडळाला द्या. वीज मंडळात शेतकऱ्याच्या अंगावर आलेला हे जे अरिष्ट आहे ते सोडवण्यासाठी प्रयत्न करा. हा दृष्टिकोन सरकारचा नाही. मोठमोठी टेंडर काढायचे, टेंडर काढल्यावर काय होतं मी तुम्हाला जास्त सांगत नाही, पण पुढं प्रश्न तयार होतात आणि त्यामुळे आता ह्या भागातून एक रस्ता निघालेला आहे. मला आता कोणीतरी सांगितलं सुरत चेन्नई, तिथं शेतकऱ्याला जो परतावा मिळायला पाहिजे तो परतावा मिळत नाही म्हणून आताच मला कोणीतरी सांगितलं की लोक फार नाराज आहेत, अस्वस्थ आहेत. त्यामुळं पूर्ण रस्ता करायला कोणाचाच विरोध नाही, पण रस्ता करत असताना ज्याच्या जमिनी घेतात त्या जमिनींना योग्य मोबदला देण्याची भूमिका असणं आवश्यक आहे. आणि म्हणून या भागातल्या शेतकऱ्यांनी एकसंघ होऊन सरकारला ठामपणाने सांगितलं पाहिजे की एवढा परतावा मिळाल्याशिवाय आमच्या जमिनी आम्हाला सोडता येणार नाहीत. ही भूमिका देखील आपल्याला घ्यावी लागेल. रस्त्याला विरोध नाही, परंतु जमिनी ज्यांच्या जात आहेत त्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही आपली रास्त मागणी आपण सगळ्यांनी पुढे ठेवणं आवश्यक आहे. आज महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जी परिस्थिती चालली आहे त्याचं जरा तुम्ही सगळ्यांनी आकलन केलं पाहिजे. टीव्ही चालू केला तर तुम्हाला विरोधी पक्ष काय म्हणतो हे सांगायची व्यवस्था आता बंद झालेली आहे. काल परवा बीबीसीवरच धाड घातली. बीबीसी म्हणजे देशात जगाच्या पाठीवरची सर्वोत्कृष्ट प्रसार माध्यमाची एक संस्था जी या जगाच्या पाठीवर कुठेही काही झालं तरी खरं वृत्तांक, खरी माहिती जगाला देते. त्या बीबीसीवर त्यांनी धाड घातली. मग आता बीबीसीवर धाड घातल्यावर बाकी भारतातल्या कुठल्या चॅनलचं धाडस आहे त्यांच्या विरोधी काही बातमी द्यायची. सगळ्यांना इशारा देऊन टाकला आणि 1 तास नाही, 2 तास नाही, 8 तास नाही, एखाद्या ऑफिसमध्ये 60 तास धाड चालू होती. म्हणजे काय करतात, झोपतात, जेवतात, चहा पान करतात का कागद तपासतात. कागद 4-5 तासात कागद बघून होतात. ज्या कंपनीमध्ये कुठलंही कॅश ट्रान्झॅक्शन होत नाही तिथं 60 तास इन्कम टॅक्स जाऊन बसतो. याचा अर्थ काय, तर संदेश द्यायचा आहे प्रसार माध्यमांना, वर्तमानपत्रांना, आमच्या विरोधी काही छापाल तर याद राखा. कारण त्या बीबीसीने गोदऱ्याच्या कांडावर एक फिल्म टाकलेली होती, आदेश दिलेला ती काढा, पण त्यांनी काढली नाही म्हणून त्यांच्यावर धाड.
त्यामुळे तुमच्यापर्यंत देशातल्या सामान्य जनतेचे प्रश्न पोचणं आता अवघड आहे. तुमचे प्रश्न जर मांडायचे असतील तर या देशातला विरोधी पक्ष सक्षम झाला पाहिजे आणि सक्षम करत असणाऱ्या विरोधी पक्षाला घाबरवण्याची व्यवस्था देखील आता यांनी सुरू केली आहे. कोणाला ईडीची नोटीस असते, कोणाला इन्कम टॅक्सची नोटीस असते, काय असेल नसेल ते हुडकून काढून त्याच्या मागे लावायचं. 20-25 वर्षापूर्वी एखादा व्यवहार झाला असेल तरी त्याच्या मागे आज केसेस करायची व्यवस्था आहे. या देशात इंदिरा गांधींनी तरी बरं आणीबाणी जाहीर केली आणि त्यांनीच ती 2 वर्षात काढली आणि बिचाऱ्या इंदिराजींनी निवडणुका घेतल्या. निकाल विरोधी लागला, त्यांनी तो मान्य केला, सत्तेपासून त्या दूर झाल्या. पण इथं गेले 7-8 वर्ष हळूहळू अघोषित आणीबाणी चालू आहे आणि ती एवढी टाईट व्हायला लागली आहे की पेट्रोल 108 रुपये गेलं तरी कोणी दंगा करत. प्रत्येकाला वाटतं काय ईडी आली तर घोटाळा होईल. डिझेल वाढलं कोणी घोटाळा. आता काल परवा गॅसचं सिलेंडर 50 रुपयाने वाढलं. त्या कोणत्या बाई केंद्र सरकारमध्ये मंत्री होत्या स्मृती इराणी, 2 रुपये वाढलं पेट्रोल तर दंगा करायचा, गॅस वाढलं तर दंगा करायचा. आज आमचं सरकार असताना 60-65 रुपयावर असणारं पेट्रोल 108 रुपये गेलं. डिझेल वाढलं तर सगळ्यात डायरेक्ट फटका हा या देशातल्या कच्च्या मालाच्या वाहतुकीला आणि शेतकऱ्यांच्या शेतीतल्या कामाला पडतो. गॅस वाढला 50 रुपयाने, 1103 रुपये ताई आता गॅस झाला, म्हणजे 1103 रुपये गॅस झाला. हे कॅन्टीन चालवतात, हॉटेल चालवतात, आपले सगळे कमर्शियल व्यवसाय करणारे व्यावसायिक, त्यांच्या हॉटेलमधल्या गॅसची किंमत आता 2100 का 2200 रुपये वर्ष एक गॅस सिलेंडरची झाली. म्हणजे हळूहळू सगळंच वाढतंय. तुमच्या खिशात येणारा पैसा तेवढाच आहे, पण बाहेर जाणारा पैसा आता या वेगळ्या मार्गाने सरकार काढून घ्यायला लागले. आधी पेट्रोल पंपावर सगळ्या जाहिराती मोदी साहेबांच्या, मोदी साहेब सांगत होते सगळ्यांच्या घरात सिलेंडर द्या. सगळ्यांनी भोळेपणाने सिलेंडर घेतले आणि आज ते सिलेंडर पुन्हा भरून आणायची ऐपत नसणारा समाज पुन्हा चुलीवर आलाय. घरोघरी चुली ही आता मोदी सरकारची घोषणा असली पाहिजे. घरोघरी चुलीचा एवढा गॅस वाढवला तर माणसं गॅस वापरायच्या ऐवजी चुलीवर पुन्हा जेवण करायला सुरुवात करतील. याचं भान केंद्र सरकारने ठेवलं पाहिजे. बरं, तुमच्या खिशात 100 रुपयाची नोट 2014 साली असती तर त्या 100 रुपयाची नोट असती तर त्यावेळी एका डॉलरची किंमत 56, 57, 58, 60 रुपये होती. मोदी साहेबांनी त्यावेळी भाषण केलेलं की देशाच्या पंतप्रधानांच्या वयापेक्षा भारतीय रुपयाचं अवमूल्यन जास्त होणार आहे. आता आज माहित नाही मला, पण 82, 83, 84 रुपये आता दर झालाय एका डॉलरचा. मग आता तुम्हाला आम्हाला काही लक्षात येत नाही, पण एका डॉलरचा दर 83 रुपये झाला म्हटल्या तुमच्या माझ्या खतासाठी जो कच्चा माल आयात करतो तो महाग झाला, तुमचं माझं खत महाग झालं, पेट्रोल आयात करावं लागतं ते महाग झालं. या देशातल्या सगळ्याच गोष्टी आणि सामान्य माणसाच्या खिशातला पैसा देखील आता कमी झाला. तुम्ही 10,000 रुपये कमवत असाल 4 वर्षापूर्वी आणि आजही 10,000 रुपयेच कमवत असाल तर त्या 10,000 रुपयाचे ह्यांनी 8,000 रुपये करून टाकलेले आहेत. नोटेवर लिहिले 10,000, त्याची ताकद फक्त 8,000 रुपयेच आता राहिलेली आहे. हा गुणात्मक फरक या देशाच्या अर्थव्यवस्थेला चालवताना यांनी गोंधळ करून निर्माण केलेला आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मग या देशातला गरीब अधिक गरीब झाला आणि काही लोक जगाच्या पाठीवर श्रीमंतीचा क्रमांक लागलेला होता त्यावेळी 600 नंबरला होते ते एकदम वर सरकले. मुठभर लोक या देशात श्रीमंत झाली आणि या देशातल्या श्रीमंत वर्गाचा आणि या देशातल्या मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांच्यातलं अंतर प्रचंड आता वाढलेलं आहे.
मुक्त अर्थव्यवस्थेत हे होणं स्वाभाविक आहे, पण मुक्त अर्थव्यवस्थेत सगळ्यांनाच प्रगती करायला संधी मिळते. पण आज मात्र मुठभर 2-4 जण श्रीमंत झाले आहेत या देशात आणि आपण सगळे हळूहळू मोकळे व्हायला लागलोय. याचंही भान सामान्य माणसाने ठेवलं पाहिजे. काल परवा कसब्याची निवडणूक झाली, पिंपरी चिंचवडची निवडणूक झाली. कसब्याची निवडणूक 32 वर्षे भारतीय जनता पक्ष हरलेलं नव्हतं. त्या 32 वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष तिथं कधीच हरला नाही. तिथल्या लोकांनी निर्णय दिला की पुन्हा निवडून यायच्या लायकीचे नाही, आपण दुसरा गडी हुडकूया, म्हणून दंगेकरला लोकांनी मतदान केलं. चिंचवडला लक्ष्मण जगताप हे आपल्याच आमदार होते, आपल्यातून भाजपमध्ये गेले. मागचं टर्म त्यांची तिखंड झाली, मध्ये एकदा अपक्ष होते. त्यांच्या पत्नी उभ्या राहिलेल्या, सहानुभूती प्रचंड होती. तरी देखील तिथं पडलेलं मतदान भारतीय जनता पक्षाच्या विरोधी मोठं आहे. त्यांना काहीतरी 1,24,000 का काही मतं पडली. आपल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लाखाच्या जवळपास मतं पडली, 99,000 काहीतरी. आणि एक अपक्ष उभा राहिला, ज्याला वंचितने पाठिंबा दिला त्याला 45,000 मतं पडली. म्हणजे 1.5 लाख मतं जवळपास भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत. म्हणजे तो उमेदवार एकच असता तर 20-25 हजारानं तो उमेदवार निवडून आला असता. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा विजय झालेला आहे असं मला वाटत नाही. तो लक्ष्मण जगतापांच्या स्मृतीसाठी, त्यांच्या बद्दल आदरांजली म्हणून माणसांनी त्यांना मतदान केलं. त्यांचा विजय झालाय. भारतीय जनता पक्षाचा तिथं पराभव झालाय. 1,40,000 मतं त्यांच्या विरोधात आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाची पत सामान्य माणसाच्या मनातली आता घसरलेली आहे. हे तुम्ही मित्रांनो विसरू नका. महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं. त्या महाविकास आघाडी आजही एकसंघ आहे आणि या महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही पुन्हा आपल्या सर्वांना येणाऱ्या पुढच्या काळामध्ये एकसंघपणाने आमच्या तुम्हा सर्वांना या भारतीय जनता पक्षाला पर्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाला हे लक्षात आले की तिन्ही पक्ष जर एकत्रित राहिले आणि विधानसभा झाली तर आपलं काही खरं नाही. 50-60 जागाच्या पलीकडे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात जाणार नाही. आता दंगेकर कसब्यामध्ये एवढ्या मतांनी विजयी झाला तर 40 जण एकनाथ शिंदेच्या बरोबर जे गेलेले आहेत त्यांचं शशिकांत गाडेसर काय होणार याचा विचार कर. 40 जण जे हे भारतीय जनता पक्षाचा उमेदवार, भारतीय जनता पक्षाचा मतदारसंघ, तिथं त्यांचा पराभव झाला. तर एकनाथ शिंदेच्या बरोबर 40 जण जी गेलेली आहेत ते पाला पाचोळा त्यांचा कुठं उडून जाईल हेही कळणार नाही अशी आज महाराष्ट्रात. त्यामुळे आपण विरोधात आहे, काळजी करू नका. थोडे दिवस काढा. आपला न्याय देवतेवर विश्वास आहे, ते काय न्याय देतील, जे काय होईल. पण निवडणुकांमध्ये आम्ही एकसंघपणाने जर महाराष्ट्राच्या पुढे गेलो तर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या सगळ्यांचे मिळून जवळपास 170 ते 180 उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा आमचा अंदाज आहे. आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी एकसंघपणाने तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी, इथं प्रताप पाटील शेळके पण इथं बसले आहेत, त्यांच्या चुलत्यांचा फार चांगला परिचय होता. अनेक वर्ष आम्ही एकत्रित काम केलेलं आहे. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, आपण एकसंघपणाने काम करूया. आज तुम्हा सर्वांना प्राजक्त तनपुरेंच्या सारखा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता मिळालेला आहे. शेवटी आपण काम करताना भाषा किती खाली घालायची हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. लोक अशी बघत असतात किती खाली पडला येऊन. त्यामुळे आपण मर्यादेत राहून बोलायचं असतं. लोक फार हुशार असतात. शेवटच्या पान टपरीवर काम करणारा, पानाला चुना लावणारा माणूसही म्हणतो ह्यो आला, ह्यो आला, ह्यो आला. तो लेच पडला हो खाली. तोच चुना लावताना, पान विकताना सगळ्यांची मापं काढतो. तो खरा, तो सांगतो तो आला होता, तो जरा व्यवस्थित बोला बाबा, तो लेच खाली घसरला. आणि त्याला बिचारायला कोणी निवडून आला तरी पानाला चुनाच लावायचं काम त्याला करायचं. त्यामुळे त्याला सगळ्यांची मापं माहीत
असतात आणि तो खरा निरीक्षक असतो आणि त्यामुळं लोक लांबून बघत असतात. कोणाला किती खाली जायचं असेल ते जाऊ दे, त्याला काही फार काळजी करायची गरज नाही. पण रघुनाथ जिने साहेब कुठे गेले? तुम्ही जागेत बसा, मगापासून तुम्ही बसायला तयार एवढे उत्साही आहेत ते. तर रघुनाथराव जिने साहेबांनी देखील जोरात भाषण मगाशी केलं. शेवटी आता प्राजक्त तनपुरे आमदार म्हणून करतायत काम. तुमच्या सर्वांची अतिशय उत्साहाने साथ त्यांना मिळते. राजकारणात कमी जास्त दिवस येत असतात, काही घाबरायचं नसतं. पण आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांनी या ठिकाणी प्रवेश केला. त्या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मी स्वागत करतो. या ठिकाणी आपण सगळ्यांनी, आमचे तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डिले असतील, त्यांच्याबरोबरचे सगळे सहकारी, आपण सगळ्यांनी पक्ष बूथ कमिटीपर्यंत नेऊन बांधायचं काम केलं पाहिजे. आपण बूथ कमिट्या झाल्यात त्या सगळ्या बूथ कमिट्या 50% झाल्यात म्हणजे झाल्या नाही. काम पूर्ण होतं किंवा नाही होत, दोघातलं एक होतं. ते बूथ कमिट्यांपर्यंत जर गेलं, प्राजक्त तनपुरे आमचा सलामी पक्षाचा अध्यक्ष, माझं तू तरी ऐक बाबा. बूथ कमिटी किती बूथ आहे तुमच्या तालुक्यात मतदारसंघात? 350-400 काय असतील. प्रत्येक बूथ कमिटी जर केली तर त्या बूथ कमिटीच्या मार्फत प्रभावीपणाने संपर्क साधता येतो. तो संपर्क साधायचं काम तुम्ही अधिक प्रभावीपणाने करा. लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करा. मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांना निश्चितपणानं भविष्यकाळ उज्ज्वल आहे. आपले विरोधक आहेत, तो या मतदारसंघाचा इतिहास झाला. प्राजक्त तनपुरे हे या मतदारसंघाचं भविष्य आहे. त्यामुळे इतिहासाचा जास्त उल्लेख करायचा नाही, भविष्याचा विचार करत असताना इतिहासाचा बोध घ्यायचा असतो, त्याचा उल्लेख करायची गरज नाही. भविष्याकडे बघून नव्या गोष्टी या मतदारसंघातल्या नव्या पिढीसाठी काय करता येतील, तरुण पिढीसाठी. आता आजच मी सकाळी बातमी वाचत होतो, फॉक्सकॉन उद्योग आता मोबाईल करण्याचं काम आता बेंगलोरला घेऊन जाणार आहे. आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आता त्या फॉक्सकॉनच्या मालकाला भेटायलाही तयार नाहीत. का तर मोदी साहेब चिडतील म्हणून. कुठला उद्योग कुठेही गेला तरी यांना काय फरक पडत नाही. यांचा कार्यक्रम इकडे रस्ता कर, तिकडे रस्ता कर, मग बाकी काय करायचं ते कर. त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर सर्वांगीण प्रगती व्हायला पाहिजे. आणि सर्वांगीण प्रगती करण्यासाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडीला आपण सगळे भविष्यकाळात संधी द्या असा विश्वास मी बाळगतो. मला पुढं जायचंय आणि त्यामुळं प्राजक्त दादांनी मला सांगितलं की मला 7-8 दिवसानंतर कार्यक्रम घ्या. तर मी त्यांना म्हटलं की अजिबात नाही, आत्ताच कार्यक्रम घ्या म्हटलं. कारण मी आता आमच्या सावता परिषदेला नगरला येणार होतो. प्राजक्त दादांनी काल मला सांगितलं मी पण आत्ताच जाणार आहे, त्यामुळं तुमची कार्यक्रम अरेंज करणं मला एवढं शक्य होईल की नाही माहीत नाही. पण मला प्राजक्त दादा इथं आल्यावर खात्री पडली की तुम्ही तुमच्या संघटनेने सर्वांनीच मिळून एक मोठा कार्यक्रम अतिशय यशस्वीपणाने या ठिकाणी केला. त्या सर्वांबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. प्राजक्त दादांना मी सांगितलं की मी सगळ्यांची नाव घेतो, तुम्ही कुणाचे नाव घेऊ नका. त्यामुळे त्यांनी नाव प्रमुखांचं घेतलं नाही, कारण वेळ वाचायचा होता. आपण सगळे या ठिकाणी आलात, आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. या प्रसंगी पिंपळगाव माळवीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक महिला दिन लेझर नेत्र शस्त्रक्रिया शिबिर. चष्मा नको, आता चष्मा घालवा कायमचा. कॉन्टुरा व्हिजन मुली आणि महिलांसाठी विशेष सवलत. दिनांक 11 आणि 12 मार्च 2023. नाव नोंदणी आवश्यक. डॉक्टर कांकरिया यांचे साई सूर्य नेत्र सेवा दृष्टी साजरी करा. वर्धमान माणिक चौक अहमदनगर. संपर्क 88 88 98 22 22 आणि 91 12 28 86 11. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.